माझा महाराष्ट्र माझं विजन या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत। माझा महाराष्ट्र माझं विजन प्रेझेंटेड बाय कपिला प्युअर स्टील, रामबंधू, बढेकर ग्रुप आणि तात्काळ बँकिंग, पॉवर्ड बाय एडिसन क्लब आणि स्टार रेडिओ, पार्टनर्ड बाय जाधव पॅराडाईज आणि अरिहंत सुपरस्ट्रक्चर, प्रिंट पार्टनर लोकसत्ता, डिजिटल पार्टनर एबीपी लाईव्ह। बातम्यांच्या पलीकडची वृत्तवाहिनी ही एबीपी माझाची कायमच ओळख राहिली आहे आणि महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीमध्ये आपलं योगदान देण्याचा प्रयत्न एबीपी माझानं सातत्यानं केलाय। उद्याच्या महाराष्ट्राचा वेध घेणारा एबीपी माझाचा आणखी एक प्रयत्न म्हणजे माझा महाराष्ट्र माझं विजन। गेल्या दशकभरापासून आम्ही सातत्यानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या दिग्गजांच्या स्वप्नातला, विचारातला महाराष्ट्र आपल्या समोर आणतोय। कोविडच्या संकटातून आपण आता सगळे सावरतोय। 2 वर्षांपूर्वी काळजीनं आणि भीतीनं झाकोळलेला महाराष्ट्र आता काहीसा मोकळा श्वास घेतोय। शिक्षण, उद्योग सगळेच जण पुढे झेप घेऊ पाहत आहेत। सण उत्सव पूर्वीच्या उत्साहानं साजरे होत आहेत आणि नवी झेप घेण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे। पण तरीही महाराष्ट्रासमोरची आव्हानांची मालिका संपलेली नाही। अतिवृष्टीनं शेतकरी त्रस्त आहे, बेरोजगारीनं तरुणाई त्रस्त आहे, महागाई सगळ्यांसमोर आहे आणि या सगळ्या आव्हानांना पेलण्याची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र कसा आहे हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। माझा महाराष्ट्र माझं विजन या आमच्या कार्यक्रमामध्ये विविध मान्यवरांना या कार्यक्रमामध्ये आम्ही आमंत्रित केलं आणि त्यांच्याचकडून जाणून घ्यायचंय त्यांच्या स्वप्नातलं उद्याच्या महाराष्ट्राचं विजन। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, वने आणि पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या सगळ्या मान्यवरांचं विजन आपण या कार्यक्रमाच्या वेगवेगळ्या सत्रामध्ये ऐकणार आहोत। आणि या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस। सर, आपलं खूप खूप स्वागत। मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंचावर आमंत्रित करते। त्यांच्यासोबतच एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक यांनाही मी मंचावर आमंत्रित करते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते श्री प्रवीण बढेकर, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बढेकर ग्रुप आणि डॉक्टर समीर भाटी, संचालक स्टार रेडिओ। आपल्या सर्वांचं स्वागत। उपमुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आपल्याला जाणून घ्यायचाच आहे आणि त्यांना बोलतं करणार आहेत एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक। पण त्यापूर्वी आपण उपमुख्यमंत्र्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीची एक ओळख छोटीशी करून घेऊयात एव्ही मधून। तरुण, तडफदार, अभ्यासू आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला तेल लावलेला नवाब पैलवान अर्थात देवेंद्र फडणवीस। महाराष्ट्र भाजपचं निर्विवाद नेतृत्व करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा विरोधी पक्षात असलेला वचक आणि वजन वाखाणण्याजोग आहे। 2019 ते 2022 या 3 वर्षांच्या काळात मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री अशी 3ही पदं त्यांच्या नावामागे लागली। एकनाथ शिंदेंचं बंड यशस्वी करण्यामागे असलेल्या शक्तीचा उगम फडणवीसांपासूनच सुरू होतो हे वादातीत सत्य आहे। महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा, नगरनियोजन, शेती, सहकार आणि क्रीडा या सगळ्या विषयांमधील बारकावे जाणून कामं वायुवेगानं कशी करून घेता येतील यात त्यांची हातोटी आहे। मात्र त्याच वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सरकारची इमेज स्वच्छ ठेवण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे। बेरोजगारी, महागाईचं संकट अधिक गहिरं होत असताना महाराष्ट्राला उद्योगांसाठी पूरक आणि आघाडीचं राज्य बनवण्यासाठी त्यांचं विजन काय आहे? उद्धव ठाकरेंशी संबंध कायमचे नादुरुस्त राहणार का? अजित पवार आणि राष्ट्रवादीचा पर्याय
कायमचा संपलाय का अशा राजकीय प्रश्नांवर थेट बोलण्यासाठी आपल्या सोबत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तर पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत. या कार्यक्रमाच्या रचनेनुसार मी आपल्याला विनंती करेन की पहिले 5 ते 7 मिनिट आपण आपलं व्हिजन मांडावं आणि त्यानंतर सरिता मॅडम आपल्याला प्रश्न विचारतील. सर्वांना नमस्कार. एबीपी माझाचा विजन हा कार्यक्रम मला मनापासून आवडतो, कारण या कार्यक्रमामध्ये किमान सुरुवात तरी अराजकीय अशा प्रकारची करता येते आणि ॲक्च्युअल विजन देखील आपल्याला या कार्यक्रमामध्ये मांडता येतं. खरं तर सरकार नव्याने स्थापन झाल्यानंतर केवळ 6 महिने झाले आहेत, पण या 6 महिन्यामध्ये सांगण्यासारख्या इतक्या गोष्टी माझ्याकडे आहेत की हे 10 मिनिटाचे ओपनिंग रिमार्क्स त्याकरता मला कमी पडतील. पण त्यातल्या काही ठळक गोष्टी मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. विशेषतः मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वातल्या आमच्या सरकारने भविष्यातला महाराष्ट्र कसा असेल याची पायाभरणी करण्याचं काम पुन्हा एकदा सुरू केलं आहे. विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चर लेड डेव्हलपमेंट, पायाभूत सुविधांवर आधारित विकास ही जी एक जागतिक संकल्पना आहे, त्या संकल्पनेला घेऊनच महाराष्ट्रामध्ये आम्ही पुढे जातो. आणि म्हणूनच नुकतंच आपण बघितलं असेल, नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेसवे, हा समृद्धी एक्सप्रेसवे केवळ एक रस्ता नाही आहे, हा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. पुढच्या 20 वर्षाची अर्थव्यवस्था ही या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तयार होणार आहे. आणि विशेषतः हा अशा क्षेत्रातनं जातो की जे क्षेत्र तुलनेनं आर्थिकदृष्ट्या गेल्या 60-70 वर्षात मागास राहिलेला आहे. आणि आता अशाच प्रकारची एक्सप्रेसवेची एक ग्रीड ही तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करतो की ज्या ग्रीडमध्ये विशेषतः मग नागपूर गोवा हा एक्सप्रेसवे असेल की जो संपूर्ण मराठवाड्याकरता एक इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणून तयार होईल, किंवा जो विरार ते अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर आहे, हा एकटा कॉरिडॉर असा आहे की जो 6 लाख कोटी रुपयाची व्हॅल्यू तयार करेल, किंवा पुण्याचा रिंग रोड आहे की जो जवळजवळ 2.5 लाख कोटीची व्हॅल्यू तयार करेल. त्यामुळे अशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स, मग त्याच्यामध्ये ग्रामीण रस्ते देखील आहेत, त्याच्यामध्ये राज्य रस्ते देखील आहेत, आणि यासोबत विशेषतः ठळकपणे सांगण्यासारख्या 2 गोष्टी, पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या शेतीला पाणी देण्याकरता आम्ही समुद्रात वाहून जाणारं पाणी हे मराठवाड्यात आणि विदर्भात आणण्याचा प्रयत्न करतो, ज्यामध्ये वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प हा विदर्भातल्या सर्व दुष्काळी जिल्ह्यांचा दुष्काळ दूर करू शकेल. तर त्याचवेळी पश्चिमी वाहिन्यातनं वाहून जाणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याची योजना, या दोन्ही योजना अतिशय महत्त्वाकांक्षी आहेत. पण मला विश्वास आहे, कारण ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही याच्या सगळ्या मंजुऱ्या घेतल्या, याचे आराखडे तयार केले. आता सरकार आल्याबरोबर पुन्हा एकदा आम्ही त्याच्या पाठीमागे लागलो, आणि मला विश्वास आहे की येत्या 6-8 महिन्यामध्ये आम्ही टेंडर स्टेजवर त्या ठिकाणी पोचून प्रत्यक्ष कामाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करू. हे सगळं करत असताना आज विशेषतः ग्रामीण भागातली जी आमची शेती आहे ती सातत्यानं अतिवृष्टीमुळं, कधी अवर्षणामुळं अडचणीत आहे. आणि म्हणून मागच्या काळामध्ये आपण विशेषतः 15 जिल्ह्यातल्या 10,000 गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प 4,000 कोटीचा हा त्या ठिकाणी वर्ल्ड बँकेच्या मदतीनं घेतला होता. आता पुन्हा नव्याने सरकार आल्यानंतर आम्ही वर्ल्ड बँकेला विनंती केली
आणि वर्ल्ड बँकेने त्याचा टप्पा 2 मंजूर केला आहे. या टप्पा 2 मध्ये पुन्हा एकदा 10,000 गावांमध्ये 6,000 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी काम आम्ही करतो की ज्याच्यामध्ये क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर म्हणजे जो काही जलवायू परिवर्तनाचा शेतीवर परिणाम होतो आहे त्या परिणामाला दूर करून शेती शाश्वत करायची अशा प्रकारचा प्रकल्प आहे की ज्या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यासोबत एनर्जी ट्रान्झिशनचा एक भाग म्हणून विशेषतः जेवढे ॲग्रिकल्चर फीडर आहेत हे सगळे ॲग्रिकल्चर फीडरचं सोलरायझेशन करायचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. पुढच्या 2 वर्षामध्ये 4,000 मेगावॅटचे फीडर्स हे आम्ही त्या ठिकाणी सोलरवर नेणार आहोत, ज्याच्यामुळे विजेची किंमत कमी होईल, ज्याच्यामुळे दिवसा 12 तास वीज ही शेतकऱ्यांना सातत्याने मिळेल. आणि त्याचा दुसरा फायदा असा होईल की आज उद्योगावर जे काही एक भार आपण शेतीचा टाकतोय तो भार कमी झाल्यामुळे उद्योगांनाही वीज त्या ठिकाणी स्वस्त मिळेल. शेती क्षेत्रामध्ये अनेक योजना या आपल्या सरकारने या ठिकाणी तयार केल्या आहेत. यासोबत उद्योगाच्या क्षेत्रामध्ये मला असं वाटतं इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आता येते म्हणजे रोज आपण बघतोय की इन्व्हेस्टमेंटचा ओढा आहे. आणि मला विश्वास आहे ज्या क्षणी स्टॅबिलिटी येते, ज्या क्षणी सरकार प्रोएक्टिव्ह असतं त्या क्षणी महाराष्ट्राला कोणी थांबवू शकत नाही. महाराष्ट्राची स्वतःची क्षमता अशी आहे, महाराष्ट्र एक मॅग्नेट आहे, पण या मॅग्नेटला केवळ गुड गव्हर्नन्स लागतो. कारण आज गुड गव्हर्नन्स दिला नाही तर असं नाही आहे की महाराष्ट्रात लोक येतील. आपण बघितलं आता जवळजवळ 10 राज्य कॉम्पिटिटिव्ह अशा प्रकारची तयार झाली आहेत की जी वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी सॉब्स देतात, वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देतात. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये हा कॉम्पिटिटिव्हनेस आम्ही तयार केला आहे. आणि याचा परिणाम असा आहे की महाराष्ट्र FDIमध्ये जो मागे गेला होता, आताचं जे क्वार्टर संपत आहे या क्वार्टरमध्ये आमचा विश्वास आहे की पुन्हा एकदा FDIमध्ये महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकावर येईल. आणि महाराष्ट्राची जी स्थिती 2015 ते 19 आम्ही आणली होती की महाराष्ट्राला FDIमध्ये कोणी बीटच करू शकत नव्हतं. आमच्या नंतरची जी 4 राज्य होती त्यांची एकत्रित FDIची किंमत आणि आमची त्यांच्यापेक्षा जास्त असायची. त्याच स्थितीकडे आपण महाराष्ट्राला नेतो आहोत. एकूणच ही जी सगळी रचना आपण केली आहे या रचनेच्या पाठीमागे जर काही असेल तर रोजगार निर्मिती हा त्याचा हेतू आहे. इन्फ्रास्ट्रक्चर हे रोजगार निर्मितीचं सगळ्यात मोठं क्षेत्र आहे. आज आपण लाखो कोटी रुपये जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये टाकतोय, रेल्वेमध्ये टाकतोय, एअरपोर्टमध्ये टाकतोय, पोर्टमध्ये टाकतोय, रस्त्यांमध्ये टाकतोय, पुलांमध्ये टाकतोय, इरिगेशनमध्ये टाकतोय, विजेच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये टाकतोय, याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. त्यासोबत शेती क्षेत्रातली गुंतवणूकही रोजगार निर्मिती करणार आहे आणि उद्योग क्षेत्रातली गुंतवणूकही रोजगार निर्मितीच करणार आहे. आणि हे सगळं करत असताना एक लॉजिस्टिक सप्लाय चेन ही आपण अशी डेव्हलप करतो आहोत की आज आपण आपला जो JNPT सारखा पोर्ट आहे या पोर्टची कनेक्टिव्हिटी ही सगळ्या जिल्ह्यांना आपण देतो आहोत. त्याच्यामुळे आज पोर्टलेट डेव्हलपमेंट किंवा ज्याला आपण लॉजिस्टिक सप्लाय चेन म्हणतो या सप्लाय चेनचा भाग महाराष्ट्रातले सगळे जिल्हे होऊ शकतील. मग आपण जालन्यातला ड्रायपोर्ट असेल किंवा वर्ध्यातला ड्रायपोर्ट असेल, या वेगवेगळ्या जे काही आपण कामं हातामध्ये घेतलेले आहेत त्या माध्यमातून निश्चितपणे आपण सेवा क्षेत्र जे आहे या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गुंतवणूक आणतो आहोत. हे सगळं करत असताना महाराष्ट्र आता एक प्रकारे स्टार्टअप कॅपिटल देखील झाला आहे आणि फिनटेकमध्येही महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आहे. आपण बघतो की आज मुंबईसारखं आमचं शहर, पुण्यासारखं शहर हे फिनटेक कॅपिटल आहे. आज देशातल्या 80,000 स्टार्टअपपैकी 15,000 स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. देशातल्या 100 युनिकॉर्नपैकी 25 युनिकॉर्न आज महाराष्ट्रामध्ये आहे. ही सगळी इकोसिस्टीम आम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न करतोय. पण ही इकोसिस्टीम तयार करायची असेल तर मुंबईसारखं आमचं जे शहर आहे या शहराला इन्फ्रास्ट्रक्चर देणं गरजेचं आहे. तेच काम मागच्या काळात आम्ही सुरू केलं. कारण आपण अनेक वेळा म्हणतो की काही IT सेक्टर हे बंगलोरला गेलं, काही IT सेक्टर हे हैदराबादला गेलं. याचं कारण काय आहे?
याचं कारण मुंबई अनअफोर्डेबल झाली आणि मुंबईमध्ये ज्या वेगाने इन्फ्रास्ट्रक्चर तयार व्हायला पाहिजे त्या वेगानं होऊ शकलं नाही. पण मागच्या काळात आपण मोठ्या प्रमाणात मेट्रोचं काम हातामध्ये घेतलं. आज आपण पाहतोय मेट्रो 2A आणि मेट्रो 7 सुरू झाल्याबरोबर रोज लाखभर लोक या मेट्रोत जात आहेत. आता अनेक दिवसापासून अडलेली जी आपली मेट्रो 3 होती, जी आरेमध्ये कारशेडच्या वादामुळे बंद होती, ती पुढच्या वर्षी एकदा सुरू झाली. 17 लाख लोक या मेट्रोचा उपयोग करतील आणि यासोबत ट्रान्स हार्बर लिंक ही ज्यावेळेस पूर्ण होईल, आपण आज वरून बघू शकतो जवळजवळ 70% काम पूर्ण झालं आहे. पुढच्या वर्षी ट्रान्स हार्बर लिंक 22 किलोमीटरचा सी ब्रिज हा आपण पूर्ण केल्यानंतर हिंटरलँडची आपण आपल्या कोस्टल सिटीला जोडल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी एक उद्योगाची इकोसिस्टीम तयार होणार आहे. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की IT करता आणि त्यासोबत फिनटेक करता जी अफोर्डेबिलिटी पाहिजे ती सगळी अफोर्डेबिलिटी तिथे तयार होणार आहे. आणि ती तयार झाल्याबरोबर मला विश्वास आहे की पुन्हा एकदा नेक्स्ट IT अँड फिनटेक हब हा मुंबई आणि महाराष्ट्रच असणार आहे आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रोथ ही आपल्या इथे येताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं म्हणजे सांगायच्या गोष्टी इतक्या आहेत, मी पुढचा अर्धा तास या सगळ्या गोष्टी सांगू शकतो. पण आमचा प्रयत्न आहे समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे, विशेषतः दीनदलित, गोरगरीब, आदिवासी आहे, यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आदिवासी पाडे हे आपल्याला जोडता आले पाहिजे. आज आपण गावं जोडली आहेत पण पाडे जोडले नाही आहेत. त्यामुळे आजही कुपोषणाची समस्या आपल्याला पाहायला मिळते. आता पाड्यांपर्यंत रस्ते कसे पोहोचतील, पाड्यांपर्यंत रोजगार कसा पोहोचेल, पाड्यांपर्यंत आपल्याला कनेक्टिव्हिटी कशी पोहोचवता येईल, याचाही प्रयत्न येत्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला एकत्रितपणे घेऊन आणि महाराष्ट्रातला जो गरीब आहे, जो मध्यमवर्गीय आहे, याच्या विकासाचा विचार आणि त्यासोबत संधी निर्माण करण्याचा विचार ही प्राथमिकता आपल्या सरकारची आहे. आणि त्या दिशेनं गेल्या 6 महिन्यामध्ये अत्यंत वेगानं सरकारने पावलं उचलली आहेत. माझा विश्वास आहे की आमच्या स्वप्नातला महाराष्ट्र, माझ्या नाही, माझ्या स्वप्नातला काही महाराष्ट्र असेल पण तो जनतेच्या स्वप्नातला महाराष्ट्र जोपर्यंत आपण तयार करत नाही तोपर्यंत आमचं काम पूर्ण होत नाही. म्हणून तुमच्या स्वप्नातला जो महाराष्ट्र आहे तो तयार करण्याकरता आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातलं आमचं सरकार हे आता वेगानं या ठिकाणी काम करत आहे. आणि आम्ही निश्चितपणे 2020ची मॅच खेळत या ठिकाणी हे काम पूर्ण करून दाखवू हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि विजनमधलं माझं ओपनिंग स्टेटमेंट या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आणि आता मी ABP माझाच्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक यांना विनंती करते की त्यांनी इंटरव्ह्यूला सुरुवात करावी. देवेंद्रजी, खरं तर गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्राला सगळ्यात जास्त पॉलिटिकल सरप्राइजेस देणारी व्यक्ती म्हणजे तुम्ही. आता हे सरप्राइजेस संपले आहेत का? कारण तुमचा प्लॅन ए फॉर अजित पवार होता, प्लॅन B एकनाथ शिंदे होता, आता प्लॅन सी फॉर चव्हाण आहे का? अशोक चव्हाण. काय नक्की आहे पुढे? नाही, मला असं वाटतं की 2024 पर्यंतचे सगळे सरप्राइजेस संपले आहेत. 24मध्ये शिंदेजी आणि मी असं आम्ही एकत्रितपणे अनेक मोठे सरप्राइजेस हे आपल्याला निश्चितपणे देऊ. पण आता तरी मी असं म्हणेन की प्लॅन A, B, C काही नाही. आता प्लॅन गव्हर्नन्स आहे. आम्हाला गव्हर्नन्सवर फोकस करायचा आहे. आम्हाला महाराष्ट्र जो मधल्या 2.5 वर्षामध्ये स्टँडस्टिल झाला होता, महाराष्ट्राची ग्रोथ जवळजवळ थांबली होती, आता आम्हाला त्याला पुन्हा त्या ग्रोथ पाथवर आणायचं आहे आणि त्याच्या पाठीशीच आम्ही आता लागलेलो आहोत. देवेंद्रजी, मी आपल्या व्हिजनकडे येणारच आहे, पण त्याच्या आधी यालाच लागून एक प्रश्न असा आहे की खरं तर तुम्ही उपमुख्यमंत्री का झाला, तुम्ही मुख्यमंत्री होणार असंच आम्हाला वाटत होतं. हे सगळे प्रश्न अनेकदा तुम्हाला विचारून झालेले आहेत, त्यामुळे तो प्रश्न मी विचारत नाही आहे. पण मला हे विचारायचं आहे की ते जे अदृश्य हात होते ज्यांनी शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं ते नक्कीच तुमचे होते, हे मात्र आम्हाला कळलं आहे. आता
तुम्ही रात्री बेरात्री त्यांना भेटलात, हेही समोर आलं, बरंच प्लॅनिंग केलं, त्याचबरोबर इतकी लोक कोणालाही न कळू देता आपल्याकडे ओढलीत, त्यांना सुरतपर्यंत पहिले नेलं. हे सगळं तुम्ही घडवून आणत होतात आणि वापस आलात तेव्हाही आम्हाला सर्वांना वाटत होतं की तुम्हीच मुख्यमंत्री बनणार. तर तुम्हाला कधी कळलं की तुम्ही मुख्यमंत्री बनणार नाही? आणि हे जर तुम्हाला आधी माहिती असतं तर तुम्ही हे सगळं जुळवून आणलं असतं का? पहिल्यांदा तर हे सगळं जुळलं याकरता मी माननीय उद्धवजी ठाकरे यांना धन्यवाद देईन. कारण त्यांनी जर ती परिस्थिती निर्माण केलीच नसती तर मला असं वाटतं की हे सगळे लोक सफोकेट झाले नसते आणि हे आमच्यासोबत आले नसते. त्यामुळे त्यांचे खरोखर मनापासून आभार. मला पहिल्या दिवशीपासून माहिती होतं की मी मुख्यमंत्री होणार नाही, पण मला शेवटच्या क्षणी हे कळलं की मी उपमुख्यमंत्री होणार आहे. सो आय वॉज ओके विथ मुख्यमंत्री होणार नाही, मला त्याची अडचण नव्हती. कारण शेवटी अल्टिमेटली या सगळ्या गोष्टी मी लीड करत होतो आणि त्याच्यामुळे ॲज अ स्ट्रॅटेजिस्ट माझ्याकरता हे करेक्ट होतं की मी त्या ठिकाणी मुख्यमंत्री न बनणं. पण माझ्या हा स्वतःकरता निर्णय तुमचाच होता? हा माझाच निर्णय होता, 100% माझा निर्णय होता. म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर हा निर्णय ज्यावेळेस मी वरच्यांना सांगितला होता की आपण मुख्यमंत्रीपद घेऊ नये, त्यावेळेस काही काळ लागला त्यांच्याकडनं होकार येण्याकरता. त्यामुळे हा माझाच निर्णय होता. फक्त दुसरा माझा निर्णय असा होता की सरकारच्या बाहेर राहून पक्ष मजबूत करायचा. त्यावर मात्र आमच्या नेत्यांनी वेटो लावला आणि मला उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं. ज्यावेळी सांगितलं त्यावेळेस निश्चित माझ्या मनामध्ये थोडे आडेवेडे होते. अर्थात मी तर पक्षाचा एक सोल्जर आहे, त्याच्यामुळे त्यांनी घरी जा सांगितलं असतं तरी मी गेलो असतो. कारण आज इथपर्यंत पोचलो ते माझ्या पक्षामुळेच मी पोचलो. पण आज मात्र मी असं सांगू शकतो की आमच्या पक्षाने तो जो निर्णय घेतला तो योग्य होता. कारण आमच्या नेत्यांनी मला सांगितलं की बाहेर राहून सरकार चालत नाही, एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीज सरकार चालवू शकत नाही. आय एम एक्सपिरियन्सिंग दॅट. आज आतमध्ये आहे तर शिंदे साहेबांचा आणि आमचा समन्वय चांगला आहे, 4 गोष्टी आम्ही करू शकतो, ते कदाचित बाहेर राहून करता आलं नसतं. नक्कीच. खरं तर ह्याला घेऊनही बरेच प्रश्न उपस्थित केल्या जातात. म्हणजे एक आपण बघितलं की तुम्ही त्यांचा माईक बाजूला सारला किंवा त्यांना पुढं जाऊन बसा असं म्हटलं, आत्ता अगदी मोदी आले होते तेव्हा, किंवा नड्डा हे जे तुम्ही त्यांना प्रॉम्प्टिंग केलं होतं. या सगळ्या प्रश्नांमुळे रिमोट कंट्रोल नक्की कुठे आहे हा मात्र प्रश्न आहे. हा रिमोट कंट्रोलचा पक्ष नाहीच. इनफॅक्ट हा समन्वयाचा पक्ष आहे. आणि आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो की तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ काढला माईकच्या संदर्भातला तर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर शिंदेसाहेब उत्तर द्यायला लागले. तेवढ्यात ते पत्रकार म्हणाले, नाही साहेब, हा तुम्हाला नाही आहे, हा फडणवीसांना आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून तो माईक मी माझ्यासमोर घेतला. पण त्याचं तेवढंच आता दाखवलं की त्यांच्यासमोरचा माईक मी घेतला आणि ते चालवलं. त्याने काही फार फरक पडत नाही. बरं झालं उद्धवजींना एक कॅसेट मिळाली, ते वाजवून राहिले ती कॅसेट, पण त्यांनी काही फार फरक पडत नाही. एक निश्चित आहे की 5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो, त्यामुळे मला काही गोष्टी माहिती आहेत. आणि म्हणून जेव्हा पंतप्रधान येतात त्यावेळी सुरुवातीला मी पण चाचपडायचो की कुठे उभं राहायचं आहे. आज मला माहिती आहे कुठे उभं राहायचं आहे. आणि म्हणून माझे सहकारी आहेत, माझे आज मुख्यमंत्री म्हणजे माझे नेते आहेत, तर त्यांना मी सांगणं गैर काय आहे की नाही मुख्यमंत्र्यांनी इथे उभं राहायचं आहे. ते मी त्यांना सांगितलं, तर कोणाला एवढं वाईट वाटण्याचं कारण काय आहे? त्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही रिमोट कंट्रोल नाही आहे. सरकारमध्ये एकच नेता असतो, तो नेता म्हणजे मुख्यमंत्री असतो. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सगळ्यांना काम करायचं असतं. मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठा कोणी नाही, एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल पॉवर कोणी नाही. त्यामुळे मुख्यमंत्री ठरवतील त्या हिशोबाने सरकार काम करत असतं. आणि मला हे पक्क माहिती आहे कारण मी मुख्यमंत्री होतो. 2014 मध्ये जेव्हा आपण मुख्यमंत्री झालात
तेव्हा आपण अनेक फ्लॅगशिप प्रोजेक्ट सुरू केले आणि त्याचा मोठा परिणाम आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळाला. त्यातील बरीच प्रोजेक्ट्स आपण आत्ताही व्हिजनमध्ये मांडलीत. खरं तर त्या काळात त्या प्रोजेक्ट्सचा जो झपाटा होता तो बघण्यासारखा होता. आता परत 6च महिने झाली आहेत, पण जसं तुम्ही म्हटलं तसं 2020चीच मॅच आता तुमच्या समोर आहे. मात्र तो झपाटा त्या प्रोजेक्ट्समध्ये आता दिसत नाही आहे. ह्याचं कारण काय? नाही, तो दिसेल ना. कारण काय होतं की आता जसं जलयुक्त शिवार 2, आता हे जलयुक्त शिवार 2 तयार करताना मागचे एक्सपिरियन्सेस काय होते, आता नव्याने काय केलं पाहिजे, असा सगळा जवळजवळ 2-3 महिने आमचं ऑफिस त्याच्यावर रिसर्च करत होतं. आणि मग त्यातनं आपण नव्याने सगळ्या गोष्टी घेऊन आता जस्ट जलयुक्त शिवार 2 आपण घोषित केला आहे. आता ते वेगाने आपल्याला काम करताना दिसेल. किंवा नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना, आता त्याचा दुसरा टप्पा वर्ल्ड बँकेने मंजूर केला आहे, त्यामुळे त्याचं काम वेगाने होताना दिसेल. आत्तापर्यंत अडचणी दूर करण्यात आमचा वेळ गेला. उदाहरणादाखल आता मेट्रो 3ची अडचण आपण दूर केली आणि सुप्रीम कोर्टाने देखील त्याला मान्यता दिली. त्याच्यामुळे एक प्रकारे त्यांनी आता स्थगिती दिली नाही आहे. त्याच्यामुळे आता अत्यंत वेगानं तिथलं काम देखील आपल्याला सुरू होताना दिसेल. तर मुळातच हे जी सगळी कामं थांबली होती, ती थांबलेली कामं आता पहिल्यांदा त्याला वेग देणं हे आम्ही सुरू केलं आहे. आणि आता येत्या काळामध्ये जी जुनी पेस होती त्यापेक्षाही जास्त वेगाने, कारण तेव्हा कदाचित मी एकटाच मुख्यमंत्री होतो, अर्थात माझं मंत्रिमंडळही फार प्रभावी होतं, पण आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे 2 नेते आहेत. त्यामुळे आमच्या दोघांच्या ताकदीनं अजून त्याला वेग येईल असं मला विश्वास आहे माझा. डबल इंजिनचं सरकार, ट्रिपल इंजिन. ट्रिपल इंजिन. एक इंजिन सगळ्यात मोठं आहे ना दिल्लीत. नक्कीच. खरं तर 2019ला आपल्याला मेजॉरिटी मिळाली होती आणि त्यामुळे आपणच सत्ता स्थापन कराल असं जसं जनतेला वाटत होतं तसं तुम्हालाही वाटत होतं आणि त्यामुळे हे सर्व प्रोजेक्ट्स जे आहेत ते तसेच कंटिन्यू होतील असं वाटत होतं. मात्र मग दरम्यानच्या काळात सत्ता गेली, कोविडही आलं आणि जसं आपण आत्ता म्हटलं तसं हे आरोप आपल्या बाजूनं सततच होतात की या गेल्या 2.5 वर्षामध्ये काहीही कामं झाली नाही. तर असं कुठलं तुम्ही ऑडिट केलं आहे का, किंवा असं काही कॅल्क्युलेशन तुम्ही कुठं केलेलं आहे का की महाराष्ट्राचं मग या 2.5 वर्षात कामं झाली नाही असं आपण म्हणत असताना किती नुकसान झालं? नाही, मुळामध्ये आपण जर बघितलं तर या सगळ्या कोविडच्या काळामध्ये देशामध्ये कोविड असूनही मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत होती. कारण चीनमधनं जी इन्व्हेस्टमेंट बाहेर पडत होती ती मोठ्या प्रमाणात आपल्या देशाकडे अट्रॅक्ट होत होती. पण तुम्ही बघा त्या काळामध्ये म्हणजे 2019पर्यंत FDIमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र, म्हणजे एक काळ तर असा होता की 47% देशातला FDI आपल्याकडे होता आणि आपल्या मागचे कर्नाटक असेल, दिल्ली असेल, तमिळनाडू असेल, असे 5 आणि गुजरात असे 4-5 राज्य मिळून त्यांचा FDI हा 24% होता आणि आपल्या एकट्याचा 47% होता. तर इतकं मोठं फरक त्या ठिकाणी होता. पण आपण साधारण 2 वर्षामध्ये 4थ्या, 5व्या, 6व्या क्रमांकावर फेकलो गेलो. आता पुन्हा आपण पहिल्या क्रमांकावर येतो आणि आता ज्या क्वार्टरला निश्चितपणे आपण फर्स्ट नंबरवर असू. तर हे जे काही काय असतं की शेवटी उद्योग हा परसेप्शनवर असतो. तुम्ही अनस्टेबल गव्हर्नमेंट ठेवाल, तुम्ही वाटेल त्या पॉलिसीज ठेवाल, अशा परिस्थितीत उद्योग येत नाही. त्यामुळे उद्योगाचं क्षेत्र असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र घ्या. आणि गेल्या 2.5 वर्षात असंच झालं असं आपलं म्हणणं? 100% असंच झालंय. आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र घ्या, सगळ्या मेजर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सवर काही ना काही कारणाने स्थगिती किंवा काही ना काही कारणाने त्याचं काम बंद होतं, कुठला प्रोजेक्ट पुढे गेला नाही. आता ज्याचा मी उल्लेख केला की आपलं जे पाणी पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं हे आपल्याला मराठवाड्यात आणायचं, या संदर्भात सगळं करून ठेवलं होतं आपण. त्याचा फायनल GR देखील काढला होता. त्याचे फक्त SLTAC मधनं टेक्निकल मान्यता घेऊन त्याचे टेंडर्स काढायचे होते. 2.5 वर्षात फाईल देखील हल्ली नाही. किंवा मराठवाडा ग्रीड हा जो प्रकल्प आम्ही तयार केला होता, या ग्रीडच्या प्रकल्पाला पूर्ण तिलांजली देऊन टाकली. खरं म्हणजे ज्यावेळेस केंद्र सरकारने जलजीवन मिशन दिलं, त्या जलजीवन मिशनमध्ये जर या ग्रीडचा समावेश केला असता तर आज केंद्राच्या पैशावर आपण त्या ठिकाणी ग्रीड तयार करू शकलो असतो. आता आमची परिस्थिती अशी आहे की जलजीवन मिशनमध्ये सेक्टोरल कामं होऊन गेली आहेत आणि आता ग्रीड करायची तर आम्हाला नव्याने त्या संदर्भात पुन्हा मांडणी करावी लागणार आहे.
त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही विजनलेस अशा प्रकारचे जे 2.5 वर्ष गेले त्याचा फटका निश्चित महाराष्ट्राला पडणारच आहे. त्या दिवशीच मुंबई मेट्रोचं जे उद्घाटन झालं तेव्हा एक फोटो खूप व्हायरल झाला. नरेंद्र मोदीजी आहेत, त्यांच्या बाजूला तुम्ही आहात आणि शिंदे आहेत आणि आपण तिघही जोरात हसत आहात. तर नक्की जोक कुठला होता? नाही, आम्ही वी वॉन्ट टू कीप पीपल गेसिंग, कारण त्याच्यावर जेवढे मीम्स तयार झाले आहेत तेवढे मला असं वाटतं रिसेंट पास्टमध्ये कशावरच तयार झाले नाहीत आणि लोकांनी इतके वेगवेगळे गेसेस केले आहेत की त्यात आणि अजूनही ते चालले आहेत. त्यामुळे त्याची फार मजा मला येते आहे. त्यामुळे मी जर सांगून दिलं की प्राईम मिनिस्टर साहेब काय बोलले तर लोक गेस करणं हे बंद करतील. सो मला अजूनही वाटतंय की लोकांना त्याच्यावर गेस करू द्या. अच्छा. खरं तर त्याच दिवशीच्या कार्यक्रमात राज्यपालांकडे जेव्हाही आम्ही बघत होतो तेव्हा ती बॉडी लँग्वेज जी होती एकंदरीत कार्यक्रमातली ती बघून हा प्रश्न आहे. पंतप्रधान असोत ते मुख्यमंत्री असोत आपण असोत त्यांच्याशी हसत खेळत बोलत होते. मात्र एक कुठंतरी असा दुरावा जाणवत होता त्यांच्यात आणि राज्यपाल यांच्यामध्ये. आता राज्यपालांचं कालचं जे पत्र आहे, जी प्रेस नोट आहे ती त्यातूनच निघाली असं म्हणायचं का? कारण शेवटी राज्यपाल हे यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप गेल्या 2.5 वर्षात होत होते ते बघता आणि अगदी इतक्यात झालेल्या कॉन्ट्रोवर्सीज बघता कुठंतरी त्या नाराजीनंतर हा राजीनामा आहे का? मला असं वाटतं की खरं यातलं तथ्य सांगायचं झालं तर जवळपास गेले 3-4 महिने राज्यपाल हे सातत्याने खाजगीमध्ये आम्हाला असं सांगतायत की मला परत जायचं आहे, माझी तब्येतही साथ देत नाही आहे. आणि हे आत्ताच म्हणजे सरकार आल्यापासून नाही, त्याच्या आधीपासूनही साधारणपणे राज्यपालांनी अनेक वेळा सांगितलं की मला त्या ठिकाणी आता परत जायचं आहे. पण आत्ता त्या दिवशी त्यांनी स्वतः म्हणजे हे अगदी 100% क्लॅरिफाय केलं पाहिजे की कोणी जर म्हणत असेल की त्यांना कोणी राजीनामा द्यायला सांगितला तर हे अतिशय चूक आहे, 100% चूक आहे. त्यांना जर राहायचं असेल तर ते 5 वर्ष इथे राहू शकतात, कोणी राजीनामा त्यांचा मागितलेला नाही. पण त्यांनी स्वतः माननीय पंतप्रधानांना हे सांगितलं की मला कंटिन्यू करता येणार नाही, माझी तब्येत देखील आत्ता साथ देत नाही आहे, मला असं वाटतं की मला आता परत गेलं पाहिजे, त्यामुळे तुम्ही मला राजीनामा देण्याची परवानगी द्या, असं स्वतः त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं. त्यामुळे त्याचा कुठल्या कॉन्ट्रोवर्सीशी संबंध आहे किंवा काही आहे असं माझं मत नाही. खरं तर ह्यामुळे अजून एक प्रश्न उत्पन्न होतो की विरोधक सातत्यानं म्हणतात की राज्यपाल हे महाराष्ट्राचे राज्यपाल नसून त्यांचा आरोप आहे की ते भाजपचे राज्यपाल आहे. कालचंही त्यांनी जे पत्रक काढलं त्यामध्ये त्यांनी आपली इच्छा नाही हे पंतप्रधानांना कळवलं. याआधीही त्यांनी पत्र जे आहे ते अमित शहांना लिहिलं. खरं तर त्यांनी राष्ट्रपतींना कळवावं अशी अपेक्षा आहे. नाही, असं आहे की ज्यावेळेस ते राजीनामा देतील त्यावेळी राष्ट्रपतींनाच सांगतील, पण ज्यावेळी त्यांना पाय उतार व्हायचा आहे त्यावेळी ते कन्सल्टेशनची प्रोसेस करतील. कारण शेवटी राष्ट्रपती ज्यावेळेस राज्यपाल नेमतात त्यावेळेस कन्सल्टेशनच्या प्रोसेसमधूनच नेमतात. त्यामुळे ते कन्सल्टेशनची प्रोसेस म्हणजे पंतप्रधानांना अशा प्रकारचं पत्र लिहिणं आहे. दुसरं असं आहे की शेवटी राज्यपाल असले तरी देखील ते एक व्यक्ती आहे आणि व्यक्ती म्हणून आपल्याला कोणी आवडत असतं, कोणी आपल्या जवळचं असतं, कोणाचा सल्ला आपण घेत असतो. त्यामुळे तशा प्रकारचा सल्ला पंतप्रधानांचा त्यांनी घेणं हे कुठल्याही बाबतीत गैर नाही आहे. मला असं वाटतं की एकूणच राज्यपालांना जे टार्गेट केलं गेलं त्याचं एकमेव कारण हे आहे की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना जो स्वैराचार करायचा होता तो राज्यपालांनी करू दिला नाही आणि त्याचं उट्टं काढण्याचा प्रयत्न विविध गोष्टींमध्ये त्यांना टार्गेट करून हा करण्यात आला. आता या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचा अपमान कोणीच सहन करणार नाही आणि तो कोणी करण्याचा विषय नाही. राज्यपालांनी देखील हे वारंवार सांगितलं की मी स्वप्नात देखील त्यांचा अपमान करण्याचा विचार करू शकत नाही. त्यांच्या बोलण्याची एक पद्धत आहे, त्या पद्धतीतून काही त्याचे अर्थ निघाले, त्याचं क्लॅरिफिकेशन त्यांनी दिलं,
तथापि सातत्याने त्यांना याकरता टार्गेट केलं गेलं की मागच्या काळातलं त्यांच्यावरचा बदला, त्यांच्यावरचं जे उट्टं काढायचं होतं, त्यामुळे त्यांना टार्गेट केलं गेलं. पण काही हरकत नाही, शेवटी तेही तसे मजबूत आहेत, त्यामुळे त्यांना काही फार त्यांनी ते व्यथित वगैरे झाले असतील तरी मला वाटत नाही की म्हणजे ते सहन करू शकतात. पंतप्रधानांनी सातत्यानं वन नेशन वन इलेक्शन असं ते म्हणत आलेले आहेत आणि मोदीजी जे काही म्हणतात किंवा त्यांचा जो अजेंडा असतो तो पुढे न्यायला आपण सततच सक्रिय असता. आता महापालिकेच्याच निवडणुका इतक्या पेंडिंग आहेत की एक चर्चा अशी पण सुरू झाली आहे की विधानसभेचे निवडणुका ज्या आहेत त्या 6 महिने आधी घ्यायच्या लोकसभेबरोबर आणि तोपर्यंत महापालिकांच्याही निवडणुका पुढे ढकलायचा. मला माहिती आहे की आपण आता म्हणणार की हे मी ठरवत नाही, हे निवडणूक आयोग ठरवतं, पण तरीही त्याच्या पलीकडे जाऊन हे उत्तर आपल्याकडनं मी अपेक्षित करते. असं आहे की महापालिकेच्या निवडणुका पोस्टपोन करण्याचा कुठलाही आमचा विचार नाही, आमच्या हातात देखील नाही. कायद्याने आपण ती सगळी जबाबदारी इलेक्शन कमिशनला दिली आहे, ते स्वायत्त आहे. पण आता इलेक्शन कमिशनने देखील ॲफिडेव्हिट दाखल केलेलं आहे की आम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत, परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्यावर स्थगिती आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की ओबीसीचं रिझर्वेशन हे सगळ्यांना लागू करताना ते प्रॉस्पेक्टिव्हली केलं आणि त्यामुळे 94 नगरपालिका त्यात अडकल्या की ज्यांच्या अध्यक्षाची निवडणूक ही विदाऊट ओबीसी होत्या, म्हणून त्याच्याविरुद्ध आम्ही कोर्टात गेलो. त्याच्यामध्ये सर्वच निवडणुकांवर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही, ती स्थगिती जोपर्यंत उचलली जात नाही तोपर्यंत निवडणूक आयोग ही निवडणूक घेऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने स्पष्टपणे ॲफिडेव्हिट देऊन सांगितलेलं आहे की आम्ही निवडणूक घ्यायला तयार आहोत, आमची पूर्ण तयारी आहे. त्यामुळे ज्या क्षणी ही स्थगिती उठेल त्या क्षणी या निवडणुका होतील. आत्ता मला असं वाटतं की कदाचित 6 फेब्रुवारी किंवा 7 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याची तारीख आहे आणि त्यानंतरच तो निर्णय होणार आहे. त्यामुळे आत्ता तरी सरकार मनात आणेल म्हणून एखादी निवडणूक थांबवता येईल अशी स्थिती नाही. आपल्या संविधानाने जी काही 74वी घटना दुरुस्ती केली आणि 243 आर्टिकलमध्ये जे काही चेंजेस केले त्यानंतर राज्य सरकारच्या हातातच राहिलेलं नाही आहे आणि राज्य सरकार फारच झालं तर 6 महिन्यापर्यंत एखादी निवडणूक टाळू शकते, त्याच्यावर टाळूच शकत नाही. ते 6 महिने होऊन गेलेले आहेत. त्यामुळे आता हे सर्वस्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या हातात आहे. कालच आपल्या राज्यामध्ये आपण एक नवीन आघाडी होताना बघितली, शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांचं वंचित बहुजन आघाडीची. त्याचे काय परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये होतील? नाही, फार परिणाम होतील असं मला वाटत नाही. याचं कारण काय आहे की शेवटी मला असं वाटतं की ही आघाडी केवळ भाजपला विरोध म्हणून झाली आहे. अन्यथा बाळासाहेब आंबेडकर आणि शिवसेना यांच्या विचारातला अंतर आपल्याला माहिती आहे. ज्यावेळेस मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं होतं, त्यावेळी भाजपने नामविस्ताराचं समर्थन केलं, पण शिवसेनेने नामविस्ताराचा विरोध केला होता. मंडल आयोग ज्यावेळेस आला त्यावेळेस मंडल आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाचं समर्थन हे भाजपने केलं होतं, पण शिवसेनेने त्याचा विरोध केला होता. सर्वच प्रकारचं आरक्षण हे रद्द करून ते आर्थिक निकषावर केलं पाहिजे अशा प्रकारची एक सातत्याची भूमिका शिवसेनेची राहिली आहे. त्यामुळे या सगळ्या म्हणजे जी काही भूमिका RPIची होती, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती किंवा आता बाळासाहेब आंबेडकरांची आहे, याच्या पूर्ण विपरीत अशा प्रकारची भूमिका मांडणाऱ्या शिवसेनेसोबत बाळासाहेब आंबेडकरांना जावं लागतं. याचा अर्थ असा आहे की आता भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याकरता हे दोन्ही पक्ष कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत. पण मला असं वाटतं जनतेला हे समजतं. बाळासाहेबांसमोर दुसरा प्रश्न असा आहे, त्यांना असं वाटतं की सातत्याने ते अकोल्यातनं निवडणूक लढले आणि ते काही जिंकून येऊ शकले नाहीत. आता त्यांना असं वाटतं की शिवसेना सोबत आली तर कदाचित हिंदुत्ववादी मतं जी आहेत ती आपल्यासोबत येतील, पण त्यांना माहिती नाही की हिंदुत्ववादी मतांनी शिवसेनेची साथ ऑलरेडी सोडलेली आहे. कारण शिवसेनेने हिंदुत्व सोडलं तर हिंदुत्ववादी मतं ही शिवसेनेसोबत राहतील कशी?
त्यामुळे मला वाटत नाही की याचा फार परिणाम होईल. पण निश्चितपणे आता त्यांनी युती केली आहे, तर आपण बघूया निवडणुकीत काय त्याचा परिणाम होतो. हिंदुत्ववादी मतांबद्दल आपण बोललात. खरं तर जे फडणवीस ठाकरे सरकार होतं 2014चं आणि आता हे जे शिंदे फडणवीस सरकार आहे त्यामध्ये कॉमन हे फडणवीस आहे. पण ह्या 2.0 सरकारमध्ये फोकस हा कुठंतरी बदललेला दिसतो. म्हणजे आपण विकासाचीच नेहमी गोष्ट करत असता, मात्र जमिनीवर आपले जे कार्यकर्ते आहेत ते मात्र सातत्यानं हिंदूंचे मोर्चे असो त्यात सहभागी होताना दिसतात. हनुमान चालिसासारखा अजेंडा हा आघाडीवर असतो किंवा त्याचबरोबर लव जिहादचे मोर्चे हे मोठ्या प्रमाणामध्ये ठिकठिकाणी निघतात आहेत. तर हा फोकस आत्ता बदलावासा आपल्याला संघटन म्हणून का वाटतोय? मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचे मोर्चे नाहीत, हे समाजाचे मोर्चे आहेत. आपण जर बघितलं असेल तर समाजातल्या वेगवेगळ्या संघटना या एकत्रित येऊन अशा प्रकारचे मोर्चे काढतात. काही मोर्चांमध्ये आमचे कार्यकर्ते किंवा नेते देखील त्या ठिकाणी गेले आहेत, कारण तेही हिंदू आहेत. त्यामुळे हिंदूंच्या प्रश्नावर एखादा मोर्चा निघत असताना त्याच्यामध्ये त्यांनी सहभागी होणं हे साहजिक आहे. हा काही अजेंडा नाही आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की गेल्या काही काळात लव जिहाद सारखा विषय हा अनेक लोकांना कपोकल्पित वाटत होता, पण आज ती परिस्थिती नाही आहे. आज एक डिझाईन हे लक्षात येत आहे. म्हणजे वेगवेगळ्या, मी असं म्हणत नाही की 100% हिंदू किंवा मुस्लिमांची जी लग्न होत आहेत त्यात काही लव जिहाद आहे, पण समाजातला एक घटक असा आहे की जो सातत्याने या संदर्भात प्रयत्नपूर्वक अशा प्रकारच्या गोष्टी घडवतो. आणि ते जेव्हा लक्षात येतं त्यावेळेस स्वाभाविक समाजातनं देखील त्या संदर्भात एक प्रतिक्रिया येते. ती ही प्रतिक्रिया आहे. बरं, हे इथेच झालं असं नाही. आपल्याला माहिती आहे लव जिहाद याची सुरुवात तर केरळमध्ये झाली आहे. ही टर्म कॉईन देखील केरळने केलेली आहे. त्या ठिकाणी तर भाजप नव्हतंच, त्या ठिकाणी काँग्रेस आणि कम्युनिस्टांचं सरकार होतं. त्या सरकारने कॉईन केलेली आणि त्यांनी त्या संदर्भात ॲक्च्युली हा सगळा ही गोष्ट पुढे आणली आहे. त्यामुळे जिथे जिथे अशा प्रकारच्या परिस्थिती तयार होतील, आणि यात मी एक गोष्ट सांगतो की विशेषतः अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी वेळेवर कारवाई करणं गरजेचं आहे. पण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अशा गोष्टींमध्ये पोलिसांनी कारवाई करू नये अशा प्रकारचे अलिखित आदेश होते आणि त्यातनं गोष्टी चिघळल्या की त्याची रिॲक्शन येते. पण माझं मत असं आहे की या संदर्भात हे सगळे मोर्चे अतिशय शांततापूर्ण झालेले आहेत. कुठेही म्हणजे कुठल्याही धर्माच्या विरुद्ध किंवा कुठे कोणाला उस्कवण्याचा प्रयत्न असा हा झालेला नाही. कुठल्याही समाजाने काढलेले शांततापूर्ण मोर्चे हे मला असं वाटतं की लोकशाही पूरक असतात किंवा लोकशाहीमध्ये ते योग्य असतात. अशा प्रकारच्या मोर्चांना त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याचा निश्चित विचार सरकार देखील करत असतं. खरं तर आपल्याला इथे उपस्थित ऑडियन्सचे सुद्धा प्रश्न घ्यायचे आहे, पण त्याच्या आधी मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारते. तो म्हणजे कालचं जे बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र आणि त्याचं जे अनावरण झालं तो कार्यक्रम आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेला जो कार्यक्रम होता त्यामध्ये ठाकरेंनी एक थेट चॅलेंज दिलेलं आहे की तुम्ही मोदींचा फोटो लावा, आम्ही बाळासाहेबांचा फोटो लावतो, बघू महाराष्ट्र कोणाला व्होट देतं. असं आहे, हा चॅलेंज द्यायच्या आधी त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे होतं की 2014च्या आणि 2019च्या निवडणुकीमध्ये मोदींचे मोठे मोठे फोटो लावून ते निवडून आले ना. म्हणजे बाळासाहेब तर आमचे नेते आहेतच, त्यांचा फोटो आम्ही लावूच, पण त्यांच्यापैकी अनेक लोकांनी उद्धवजींचा एवढा फोटो, बाळासाहेबांचा तुलनेनं छोटा फोटो आणि मोदीजींचा मोठा फोटो असे लावून लावून ते निवडून आले आहेत. त्यामुळे आता कसलं चॅलेंज देता. आणि मुळामध्ये बाळासाहेब ठाकरे ही त्यांची खाजगी मालमत्ता नाही आहे. बाळासाहेब ठाकरे मालमत्ता असेल तर ती शिवसेनेची आहे, ती महाराष्ट्राची आहे. आणि शिवसेना ही देखील त्यांची खाजगी मालमत्ता नाही आहे. त्यामुळे आज 80% शिवसेना आणि शिवसैनिक हे एकनाथराव शिंदेंसोबत आले आहेत. खरी शिवसेना ती आहे. त्यामुळे त्या शिवसेनेची मालकी हा शब्द योग्य नाही आहे, पण जी लिगसी आहे बाळासाहेबांची ती त्या शिवसेनेजवळ आहे. आपण ऑडियन्सकडेही प्रश्न घेऊया. मला कविता. वाटतं
वेळेची देवेंद्रजी मर्यादा एक लक्षात घेता प्रश्न एकच होता. प्रश्न आपण घेऊयात. ऑडियन्स मधला प्रश्न प्लीज. देवेंद्रजी एक प्रश्न होता की अच्छा आपलं सरकार सत्तेवर येऊन आता 6 महिने उलटून गेले, तरी पण अजून सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण झाली असं एक वाटत नाही आहे. अर्ध सरकार अजूनही यायचं आहे असं वाटतंय. त्यामुळे आपल्यावर अनेक जिल्ह्यांचा अनेक खात्याचा भार आहे. तर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात कायदेशीर अडचणी आहेत की आणखी कोणाची प्रतीक्षा सुरू आहे, आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वी सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईल का? सरकार स्थापण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, विस्ताराची प्रक्रिया बाकी आहे. सो लिगली आणि कॉन्स्टिट्यूशनली हे सरकार पूर्णपणे कायदेशीर स्थापित होऊन कार्यरत आहे. पण याचा विस्तार केला पाहिजे हे मला देखील वाटतं. याचं कारण हे खरंच आहे की इतकी खाती सांभाळायची, त्याहीपेक्षा अनेक वेळा आपल्याकडे 2 हाऊसेस आहेत, विधानसभा आणि विधान परिषद. त्यामुळे जेव्हा दोन्ही हाऊसमध्ये एकाच वेळी सारख्या चर्चा चालतात किंवा सारखे विषय येतात, त्यावेळी थोडी ओढताण होते. आणि म्हणून मला असं वाटतं की हा विस्तार आम्हाला करायचा आहे, हा विस्तार आम्ही करू. मात्र या विस्तारामध्ये कायदेशीर आणि संवैधानिक कोणतीही अडचण नाही. योग्य वेळी तो विस्तार आम्हाला करायचा आणि शक्यतोवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीच आम्हाला तो करायचा आहे, शक्यतोवर. देवेंद्रजी, उद्धव ठाकरे आणि तुमची एकदम खास मैत्री होती. म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर राजकीय वैर आणि खाजगी वैर असं काही नव्हतं. राजकीय वैर वेगळं, मैत्री वेगळी असायची. तुमची उद्धव ठाकरेंबरोबर एकदम चांगली मैत्री होती. परंतु गेल्या 2.5 वर्षात जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून एक कटुता खूप वाढली आणि राजकीय वैर खाजगी वैरामध्ये रूपांतरित झालं असं वाटतंय. 2 गोष्टी सांगतो. आजही काही त्यांच्याशी वैर नाही, पण मातोश्रीचे दरवाजे माझ्याकरता त्यांनी बंद केले. माझा फोन देखील त्यांनी घेतला नाही. 5 वर्ष आपण ज्यांच्यासोबत काम करतो, ज्यांच्यासोबत सरकार चालवतो, कटसी म्हणून त्यांचा फोन घेऊन, समजा तुम्हाला काही दुसरं करायचं आहे तर किमान फोन घेऊन तुम्ही हे म्हणू शकता की नाही तुमच्यासोबत यायचं नाही आहे. पण तुम्ही मातोश्रीचे दरवाजे हे माझ्याकरता बंद केले, याचं मला दुःख आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आता त्यांनी केलं, कोणी केलं, पण हे तुम्हाला मी सांगतो, मी राजकीय वैर ठेवत नाही. माझं सरकार राजकीय वैराने वागणार देखील नाही. पण या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये माझ्यावर केसेस टाकण्याच्या, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या, मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट या ठिकाणी जे CP होते संजय पांडे यांना देण्यात आलं होतं. अर्थात मी असं काहीच केलं नव्हतं की ज्याच्यामुळे ते मला जेलमध्ये टाकू शकतील. त्यामुळे त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये मला अटकवा, मला जेलमध्ये टाका, अशा प्रकारचे आदेश हे महाविकास आघाडी सरकारमधले होते. हे देखील सत्य आहे आणि ते आपण पोलीसमधल्या कोणालाही आता विचाराल तर ते देखील आपल्याला सांगू शकतील. त्यामुळे मला असं वाटतं माझ्याकडनं कुठली कटुता नाही, कुठलंही वैर नाही. राजकीयदृष्ट्या निश्चितपणे मी त्यांचा विरोधक आहे आणि अतिशय ताकदीनं माझा विरोध मी त्या ठिकाणी करीन. पण वैयक्तिक आजही माझं वैर नाही. आजही त्यांच्यासोबत मी चहा पिऊ शकतो, त्यांच्याशी मी गप्पा मारू शकतो. परवा एका फंक्शनमध्ये मला वहिनी भेटल्या, त्यास मी वहिनींशी देखील बोललो. त्यांनाही मी सांगितलं की तुम्ही उद्धवजींना माझा नमस्कार सांगा, कारण महाराष्ट्राची ती संस्कृती आहे, त्या संस्कृतीच्या पलीकडे मी कधीच जाणार नाही. खरं तर बरीच प्रश्न आहेत देवेंद्रजी, पण तुमच्या ह्या उत्तरामुळे मला अजून एक प्रश्न सुचला आणि तो खरं तर मला तुम्हाला विचारायचा आहे. तुमचा 2014च्या सरकारमधला तुमचा जर प्रमुख कुठला प्रिन्सिपल राहिला असेल तर ते म्हणजे क्लीन इमेज आणि सरकारची सुद्धा क्लीन इमेज मेंटेन करणं. कुठेतरी ह्याच कारणानं तुम्ही आत्तासुद्धा या सरकारमध्ये सहभागी झाला आहात असंही म्हटलं जातं. मात्र जर बघितलं तर गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये तुमचेच नेते मंडळी ही अनेक लोकांवर तुटून पडली होती जे त्यावेळेला सत्तेत होते. मग ते संजय राठोड असतील, प्रताप सरनाईक असतील किंवा भावना गवळी असतील, अशी ही सगळी मंडळी होती. आता ही तुमच्या बाजूनं आली आणि ज्या पद्धतीचं क्लीन सरकार तुम्ही
त्या काळी चालवत होतात ते आत्ता नाही. मग आता हा डोलारा तुम्ही कसा पेलणार? नाही, पहिली गोष्ट तर अशी आहे की संजय राठोडांना क्लीन चिट कोणी दिली? उद्धव ठाकरेंच्या सरकारनेच दिली ना. त्यांनीच त्या ठिकाणी त्याची सगळी इन्व्हेस्टिगेशन करून आणि क्लीन चिटचा रिपोर्ट हा कोर्टाला संमिलित केला. दुसरं असं आहे की त्या काळामध्ये ज्यांच्यावर कारवाई झाली त्यातले हे खरं आहे की काही लोक आमच्याकडे आले आहेत, पण आमच्याकडे आले म्हणून कारवाई बंद झाली असं एक उदाहरण तुम्ही दाखवा. असं कुठलंच उदाहरण नाही आहे. आमच्याकडे आल्यानंतरही काहींची प्रोसेसप्रमाणे संपत्ती जप्त झाली आहे, काहींची प्रोसेसप्रमाणे त्यांच्यावर चार्जशीट दाखल झाली आहे. त्यामुळे कुठेही आमच्याकडे आल्याने कारवाई थांबल्याचं एकही उदाहरण या ठिकाणी नाही आहे. आता ठीक आहे की पॉलिटिकली काही लोक, एक ग्रुप आमच्यासोबत आला, त्याच्यामध्ये काही लोक आले की ज्यांच्यावर त्यावेळी कारवाई झालेली आहे. मला असं वाटतं की आमच्या नेत्यांचं एक विजन पक्का आहे, कुठल्याही अशा प्रकारच्या कारवाईमध्ये ते हस्तक्षेप करत नाहीत. देवेंद्रजी, आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आपल्याला दिल्लीला जायचं असताना सुद्धा आपण खास एबीपी माझासाठी हा वेळ काढला, आपली विजन मांडली. परत एकदा थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.